महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम व श्री शिवाजी तरुण मंडळ यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश। कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील आज दुपारच्या सत्रातील दुसरा सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ यांच्यात झाला। पूर्वार्धा सामन्याच्या 6व्या मिनिटाला श्री शिवाजी संघाच्या इंद्रजित चौगलेच्या पासवर संकेत साळुखेने गोल करत श्री शिवाजी संघास 1 गोलची आघाडी मिळवून दिली। यानंतर गोलची परतफेड करण्यासाठी रंकाळा संघाकडून जोरदार चढ्या करण्यात आल्या, मात्र गोल करता आला नाही। यावेळी श्री शिवाजी संघाच्या गोलच्या अनेक संधी वाया गेल्या। सामन्याच्या 26व्या मिनिटाला श्री शिवाजी संघाच्या संकेत साळुखेने गोल करत संघास 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यांतरापर्यंत सामना श्री शिवाजी संघ 2-0 गोलने आघाडीवर राहिला। उत्तरार्धात गोलची आघाडी कमी करण्यासाठी रंकाळा संघाने आक्रमक खेळ केला, मात्र गोल करण्यात यश आलं नाही। सामन्याच्या 52व्या मिनिटाला इंद्रजित चौगलेच्या पासवर संकेत नितीन साळुखे याने गोल करत स्पर्धेतील पहिली हॅट्रिक केली। यावेळी श्री शिवाजी संघाने 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली। सामन्याच्या 58व्या मिनिटाला श्री शिवाजी संघाच्या संकेत साळुखेच्या पासवर यश जांभळेने गोल करत श्री शिवाजी संघाने 4-0 अशी आघाडी घेतली। लगेचच 59व्या मिनिटाला संकेत साळुखेने गोल करत संघाचा 5वा तर वैयक्तिक 4था गोल करत संघास 5-0 अशी आघाडी मिळवून दिली। संपूर्ण वेळेत रंकाळा संघास गोल करता न आल्याने श्री शिवाजी तरुण मंडळाने रंकाळा तालीम मंडळावर 5-0 गोलने एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। श्री शिवाजी संघाकडून विशाल पाटील, सिद्धेश साळुखे, रोहन अडनाईक, राज अली यांनी तर रंकाळा संघाकडून पृथ्वीराज पाटील, सोहम निकम, अमोल भोसले, साई कदम, स्वप्नील तेलवेकर यांनी उत्कृष्ट खेळ केला। दरम्यान दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने संध्यामठ तरुण मंडळाचा 2-1 गोलने पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला। उद्या दुपारी 2 वाजता सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध मर्दानी खेळाचा आखाडा यांच्यात, तर दुपारी 4 वाजता बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना होणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूज साठी नाजात तार, कोल्हापूर। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम